चिल्लरमुळे गावखेड्यामध्ये वांदे झालेले आहेत, पण गावागावामध्ये या निर्णयामुळे मोदींचा अक्षरशः उदो उदो सुरू आहे। महात्मा गांधींचा पुतळा दर्शनी भागात असलेलं सर्वात सधन वाघोली, लोकसंख्या 11,000, जिल्ह्यात सर्वात जास्त शिक्षक असलेलं गाव। भाजपला या गावात कधीही भरभरून मतदान होत नाही, पण मोदींच्या नोटाबंदी निर्णयावर मात्र गाव खुश आहे। शेतकऱ्याकडे पैसा नाही मान्य आहे, पण ज्यावेळेस पैसा नसतो त्यावेळेस शेतकरी चालवत असते। त्याच्यामुळे ग्रामीणला आर्थिक व्यवहार अडचणीचे जरी वाटत असले तरी निर्णय योग्य आहे आणि शेतकऱ्याकडे थोडं सहन करायची शक्ती आहे। गावगाडात सध्या तर काय अडचण येत नाही, सध्या तर व्यवस्थित आहे सगळं, काय अडचण नाही सध्या तरी। चलन तुटवडा एवढाच विषय आहे। मोदींच्या नोटाबंदीमुळे गावगाडा ठप्प झाल्याच्या बातम्या येत आहेत। विरोधक तशी ओरड करतायत। चलनात चिल्लर नाही हे वास्तव असलं तरी परिस्थिती तितकी बिकट नाहीये। 12 बलुतेदारांपैकी या नाभिकाचंच पहा। 500च्या नोटा बंद झाल्यामुळे काही 100च्या 50च्या नोटा बंद झालेल्या नाहीत। हे आपल्या ग्रामीण लोकांनीच अडवलेल्या आहेत। ती नोटा 500च्या 50 100च्या 50च्या 20च्या 10च्या जनतेने अडवलेल्या आहेत। शासनाने काही बंद केलेले फक्त हजारांनी 500ची नोट बंद केलेली आहे। काय व्यवहारात काय बदल पडलेला नाही आमच्या, काही नाही, व्यवस्थित चालू आहे आमचं। 90% शेती बागायती असलेल्या या गावात महिन्याकाठी 20 लाखांहून अधिकची उलाढाल होते। गावात किराणा दुकानं, शेती निविष्ठा, कापड दुकानांची रेलचेल आहे। 90% व्यवहार रोखीत होतात। उधारीचं जे एका दिवस गिराईक नाही आमच्यापाशी चिल्लर, मग सामान उधार द्या म्हणलं तर द्यायची पाळी यायला लागली। समजा माझ्याकडे 500ची नोट आहे, नोट तर घ्या नाही तर सामान तर द्या, तर त्यामुळे एखाद्या गिरायकाला उधार द्यायची इच्छा नसली तरी बी उधार द्यायची पाळी यायला लागली। धंद्यावर तसा काही परिणाम नाही, पण थोडी चिल्लरची अडचण येईल व्यवहार फिरायला, तसे थोडं फिरायला गेलं तर रोजच्या रोज। दिवाळीच्या सणात विक्री झालेल्या मालांचे पैसे व्यापाऱ्यांनी निर्णयाआधीच बँकेत भरले होते। त्यानंतर 15%च नोटा चलनात आहेत। 50 रुपये कन्सल्टिंग फी असते आमची, पण त्यामध्ये प्रत्येक जर पेशंट 500ची नोट घेऊन आला तर प्रत्येकाला चेंज कुठनं उपलब्ध करून द्यायला। पहिले 3 पेशंटला मिळून जाईल आमच्याकडनं चेंज, पण प्रत्येक पेशंटला नाही ना चेंज उपलब्ध होणार। जाणारे टमटम 15 आहेत, तरी आता सध्या 10 चालत आहेत। 5 टमटमची म्हणजे आवक कमी झालेली आहे पॅसेंजरची, तरी आता सध्या सर्वजण येतात आणि 500 आणि 1000च्या नोटा काढत आहेत, तरी आम्ही त्यांना नाही म्हणल्यावर ते परत उतरून जातात। नोटाबंदीचा गावगाड्यावर परिणाम झालेला नाही, पण शेतमजुरांच्या अडचणी वाढल्या। ती 2000ची आणली की दुकानदाराच्यात गेलं, ती म्हणते ती 300 रुपयाचं सामान घ्या, 500चं 300चं तेव्हा सुट्या देत आहो, आणि ती सुट्या बी दिला ते आमचं होता 4 पैसे बँकेत टाकले तर ती बी महागारी नाही, तर आता ह्याचं बी नाही, काय करायचं आता? तारंबळी चालू आहे आता, काम करून तसं बसतावून काय करायचं, पैशाची अडचण लय पडायलेली। मोदींच्या निर्णयानं नेमका किती काळा पैसा बाहेर येईल हे निश्चित माहिती नाहीये, पण नोटाबंदीमुळे त्यांच्या पॉप्युलॅरिटीचा चार्ट मात्र वेगानं वर चढलाय हे नक्की। आमच्या या मेघा सर्वेमधून जे दिसलं ते ग्रामीण भागातलं सत्य आहे की जिथे आजही लोकांचा एकमेकावरती विश्वास आहे आणि म्हणून उधारीवरती व्यवहार होतात। शहरातलं चित्र वेगळं असेल, पण शहरात सुद्धा उद्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी काही काळ त्रास सहन करायला काय हरकत आहे अशी भावना व्यक्त करणारी बरीचशी मंडळी भेटली, पण ATM समोरच्या या रांगा आणि बाजारपेठेतला चलन तुटवडा लवकर कमी नाही झाला तर मात्र लाखाचे 12,000 व्हायला फारसा वेळ लागणार नाही। कॅमेरामन काकासाहेब कांबळे, समीर राहुल कुलकर्णी, ABP माझा, वाघोली, जिल्हा उस्मानाबाद।